आमदार विलास भुमरे यांच्याकडून मतदानाचे नियम पायदळीत उडवले गेलेत। भुमरेंनी आपल्या मुलाला सोबत घेऊन ईव्हीएमचं बटन दाबलं। पाचोडमधील व्हिडिओ व्हायरल झाला आणि खळबळ माजली। जिल्हाधिकाऱ्यांकडून या सगळ्या संदर्भात चौकशीचे आदेश दिलेत। अधिकाऱ्यांनी भुमरेंच्या लहान मुलाच्या बोटाला सुद्धा शाई लावल्याचा प्रकार यात घडलाय। पाचोड मतदान केंद्रावर ही सगळी घटना घडली। माझ्या पैठण विधानसभा मतदारसंघातील मतदारांना आवाहन करेल, विनंती करेल का आपण आज आम्ही शिवसेना नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार भुमरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे आपल्या मतदारसंघामध्ये शिवसेनेची जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, जे उमेदवार उभे केले यांची निशाणी धनुष्यबाणे आपण मतदारांनी यांना मतदान करावं आणि निश्चित आपल्या गावाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे। निश्चित आपल्याला आपल्या गावाचा याच्या निवडणुकीत माझे जर प्रतिनिधी निवडून आले तर याचा फायदा निश्चित आपल्या गावासाठी होईल। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, जिल्हाधिकाऱ्यांनी जे चौकशीचे आदेश दिले त्याचा पुढे नेमकं काय झालंय, कुठली कारवाई या संदर्भात होणार आहे का? नक्कीच रेड्डी जर पाहिलं तर आमदार विलास भुमरे यांनी मतदान करताना त्यांच्या मुलाला जे आहे ते बोटावरती नेलं होतं। त्या ठिकाणी त्यांच्या बोटाला शाही लावली देखील त्या ठिकाणी पाहिली होती। अधिकाऱ्यांनी देखील त्यांच्या बोटाला जे ते शाही लावली, त्यानंतर ईव्हीएम मशीनचं बटन देखील आमदार विलास भुमरे यांनी दाबलं। त्यावेळी तो मुलगा देखील त्या ठिकाणी असल्याचा व्हिडिओमध्ये दिसत आहे। हा व्हिडिओ जो आहे तो माध्यमावरती व्हायरल झाला। यानंतर स्वतः जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी देखील दखल घेतलेली आहे। हा प्रकार जो आहे तो अतिशय गंभीर असल्याचं त्यांनी म्हणलं। त्याचबरोबर मतदान केंद्राची गोपनीयता आणि नियमाचा भंग झालाच आहे। या घटनेची संपूर्ण चौकशी केली जाईल आणि संबंधित कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया जी आहे त्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची पाहायला मिळत आहे। तर आता आमदार विलास भुमरे यांची देखील प्रतिक्रिया जी आहे ती समोर आलेली आहे। मुलाचा हट्ट होता, तो पुरवला, त्याला मशनीचं कळतं काय, मतदान मीच केलं अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली। त्याचबरोबर खासदार संदीप भुमरेंनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिल्याची पाहायला मिळाली होती। मतदान करत असताना आपण कुटुंब जातो, लहान लेकरांना पुढे ठेवायचं असा देखील प्रश्न जो आहे तो त्यांनी विचारायला पाहायला मिळाला होता। बरं विजय, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।